नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार फ्रेंड्स. बघा, काल आमची होती वीर म्हसकोबाला यात्रा म्हणजे दरवर्षी आमचा आखाड्यात असते बकरे. तर काल पण बकरं होतं. तर हे बकरं आम्ही असा फेरा मारून आणणार आणि कापाय नेणार. तोपर्यंत आम्ही इकडे दर्शनाला आतमध्ये पुरणपोळीचा निवेद आणला होता, तो आम्ही गाभाऱ्यात चाललो. इकडं कार्तिकने पण छान देवाचं दर्शन घेतलं आणि आता देवळामध्ये चाललो. देवळामध्ये जाण्यापूर्वी बाबांची सवारी दरवाजात आहे. त्या दरवाजातल्या सवारी म्हणजे बाबांचा घोड्याच्या पाया पडायची. कार्तिकला पण पाया पडलं. कार्तिक खूप छान देवाच्या पाया पडतो. नंतर आत गाभाऱ्यात गेलो. गाभाऱ्यामध्ये पुजाऱ्याने आम्हाला पोशाख घेतला पुजाऱ्याकडून, आणि आता आम्ही तो फुल पोशाख देवीची ओटी भरणार आहे. तर देवीची ओटी भरण्यासाठी साडी, चोळी आणि नारळ, तांदूळ, वटी सर्व घेतले आणि आता देवीची ओटी भरणार. आम्ही दोघांच्या हस्ते चांगली पूजा वगैरे करून घेतली, हार वगैरे घातला देवाला, आणि आता ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होता. देवाची छानपैकी अशी ओटी भरली देवीची. तिकडे देवाचं पूजा केली आणि आरती वगैरे घेतली. इकडे दिवे आणले होते आम्ही, ते दिवे वगैरे पाजळले छानपैकी, आणि मुलांच्या वगैरे आम्ही दोघांनी आरती देवाची केली. आणि छान असा आमचा गाभाऱ्यामध्ये कार्यक्रम पूजेचा झाला. असाच पूजेचा कार्यक्रम आमचा दरवर्षी वीर म्हसकोबा बाबांच्या दरबारात व्हावा, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आणि दरवर्षी आमचं वीरला आखाड्यात बकरं असतं. तर आज आमची छानपैकी पूजा झाली.